व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. काल आपण थिओडलाइट सर्वे मध्ये कंपोनंट पार्ट्स ऑफ थिओडलाइट बद्दल चर्चा केली. कंपोनंट पार्ट्स ऑफ थिओडलाइट मध्ये आपण लेवलिंग हेड, लोअर सर्क्युलर प्लेट ज्याला आपण ग्रॅज्युएटेड सर्कल म्हणतोय ते बघितलं. त्याच्यानंतर अप्पर प्लेट, टेलिस्कोप बघितला जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे थिओडलाइटचा. त्याच्यानंतर व्हर्नियर स्केल, टी फ्रेम ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतोय. त्याच्यानंतर प्लम बॉब, ट्रायपॉड हे सगळे ऍक्सेसरीज जे आहेत किंवा ह्याचे पार्ट जे आहेत ते आपण इन डिटेल मध्ये काल बघितलेले आहे. ओके, सो आज आपल्याला जो नेक्स्ट पार्ट आहे या टॉपिक मधला, वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्मचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म ज्या आहेत, या टर्म ज्या आहेत त्या तुम्हाला एक्झाम मध्ये डिफाईन करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. सो देर आर डिफरंट टर्म्स युज्ड इन थिओडलाइट सर्वे, जसं की सेंटरिंग आहे किंवा इतर ज्या काही टर्म आहेत त्याचा आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट, दॅट इज द सेंटरिंग. सो सेंटरिंग आपण प्लेन टेबल सर्वे मध्ये पण बघितलेलं आहे. सो सेंटरिंग ही टर्म आहे त्याच्याशी आपण आता फॅमिलियर आहे. सो सेंटर म्हणजे काय, की सेंटर म्हणजे मध्यबिंदू. सो सेंटर काय लोकेट करतो, तर जे इन्स्ट्रुमेंट आहे, जो ग्राउंड पॉइंट आपण सिलेक्ट केलेला आहे त्या ग्राउंड पॉइंटच्या बरोबर वरती व्हर्टिकली अबो इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे का नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला सेंटरिंग हे ऑपरेशन करावे लागते. जसं आपण प्लेन टेबलमध्ये सेंटरिंग ह्या यू फॉर्कच्या साह्याने किंवा प्लंबिंग फॉर्क आहे त्याच्या साह्याने आपण सेंटरिंग करतोय प्लेन टेबलमध्ये. तसंच थिओडलाइटचं सेंटरिंग आपल्याला करण्यासाठी एक पार्ट आहे थिओडलाइटचा ज्याला आपण म्हणतोय प्लम बॉब. सो प्लम बॉबचा वापर करून आपण थिओडलाइटचं सेंटरिंग करू शकतोय. किंवा थिओडलाइट मध्ये अजून एक अरेंजमेंट आहे ज्याला आपण म्हणतोय ऑप्टिकल प्लमेट. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकलला याल त्यावेळेला मी इन डिटेलमध्ये दाखवेन की ऑप्टिकल प्लमेट कुठे असतो. सो त्या ऑप्टिकल प्लमेटचा वापर करून आपण थिओडलाइटचं सेंटरिंग करू शकतोय. ओके, सो the definition of the centering may be asked for 2 marks. So centering means setting the theodolite exactly over instrument station, exactly over an instrument station, so that its vertical axis lies immediately above the station mark. सेंटरिंग म्हणजेच काय, की सेंटरिंग म्हणजे थिओडलाइट जो आहे तो जो ग्राउंड पॉइंट आपण सिलेक्ट केलेला आहे किंवा चॉकपीटनं मार्क केलेला आहे किंवा ज्या ग्राउंड पॉइंट वरती आपण वुडन पेग आहे किंवा एरोनं मार्किंग केलेलं आहे त्या ग्राउंड पॉइंटच्या एक्झॅक्टली वरती आपलं थिओडलाइट सेट करणं म्हणजे सेंटरिंग थोडक्यात. सो सेंटरिंग इज द प्रोसेस ऑफ सेटिंग द थिओडलाइट एक्झॅक्टली ओव्हर अँड इन्स्ट्रुमेंट स्टेशन. इन्स्ट्रुमेंट स्टेशन म्हणजेच काय, की ज्या स्टेशनवरती आपण इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे त्या स्टेशनला म्हणायचं इन्स्ट्रुमेंट स्टेशन. ओके, त्याच्यानंतर दुसरं एक स्टेशन असतं सर्वे स्टेशन. सर्वे स्टेशन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपण रेंजिंग रॉड पकडलेला आहे किंवा ज्या ठिकाणी आपण टेलिस्कोपिक स्टाफ पकडलेला आहे रीडिंग घेण्यासाठी त्या पॉइंटला म्हणायचं सर्वे स्टेशन किंवा स्टाफ स्टेशन म्हणतोय. तुम्ही लेवलिंग मध्ये बघितलं असेल, बेसिक सर्वे मध्ये लेवलिंगचं जे काय टेबल आहे स्टँडर्ड टेबल त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट स्टेशन एक असतं, त्याच्यानंतर स्टाफ स्टेशन, असे दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. सो इन्स्ट्रुमेंट स्टेशन वरती इन्स्ट्रुमेंट सेट करणं म्हणजे सेंटरिंग. सो इट कॅन बी डन बाय मीन्स ऑफ प्लम बॉब सस्पेंडेड फ्रॉम अ स्मॉल हुक अटॅच्ड टू द व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ थिओडलाइट. सो सेंटरिंग करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेला आपण ट्रायपॉडच्या साहाय्यानं सेट करतोय त्यावेळेला त्या इन्स्ट्रुमेंटचा जो काय सेंटर आहे त्या सेंटरला त्याच्या बॅक साइडला एक नॉब असतो या ठिकाणी. सो माझा जो एरो दिसतोय हा जो इन्स्ट्रुमेंटचा सेंटर आहे याच्या खाली बरोबर एक हुक प्रोव्हाइड केलेला असतो. हा हुक या ठिकाणी माझा जो एरो आहे दॅट इज द हुक विच इज प्रोव्हाइडेड फॉर द सस्पेंडिंग द प्लम बॉब. सो द प्लम बॉब
is suspended from this hook, and this line, this center line indicates the line of point which will join to the ground point. सो ग्राउंड पॉइंट जो आहे त्याच्यावरती इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली सेट करण्यासाठी या हुकला प्लम बॉब हा बांधला जातोय आणि त्याच्यावरून आपण ग्राउंड पॉइंट जो आहे त्याच्यावरती एक्झॅक्टली आपलं थिओडाइट आपण सेट करू शकतो. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ सेंटरिंग. सो सेंटरिंग करण्यासाठी प्लम बॉबचा वापर करून आपण सेंटरिंग करू शकतो. किंवा पारंपरिक जी मेथड आहे, आपल्याला जर सेंटर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतोय की एक स्मॉल जो काय स्टोन आहे तो स्मॉल स्टोन आपल्या 4 फिंगर मध्ये पकडून किंवा दोन जे 4 फिंगर आहेत दोन्ही हाताचे त्या 4 फिंगर मध्ये पकडून आपण 2 ते 3 वेळा तो स्मॉल जो काय स्टोन आहे, पीस ऑफ स्टोन, तो आपण 2 ते 3 वेळा खाली ड्रॉप करतोय. तो जो काय ड्रॉप होणारा स्टोन आहे तो जर त्या मार्किंग वरती एक्झॅक्टली जर स्ट्राईक झाला किंवा तो मार्किंग केलेल्या पॉइंट वरती जर तो पडला दगड, लहान दगड, तर आपण काय करतोय की तो जो काय पॉइंट आहे तो पॉइंट आपण सिलेक्ट करतोय आणि ते इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली सेंटर्ड आहे असं आपण म्हणू शकतो. सो दॅट इज द सिंपल टर्म सेंटरिंग. So centering is nothing but setting the theodolite exactly over the selected station point, instrument station. जे आपण इन्स्ट्रुमेंट स्टेशन ग्राउंड वरती मार्क केलेलं आहे त्याच्यावरती इन्स्ट्रुमेंट सेट करणं म्हणजे सेंटरिंग. सो सेंटरिंग इज व्हेरी नेसेसरी टू गेट द अॅक्युरेसी ऑफ द वर्क. ओके, सो दॅट इज अबाउट द सेंटरिंग. आता याच्यानंतरची जी दुसरी टर्म आहे ती म्हणजे ट्रान्झिटिंग. सो ट्रान्झिटिंग म्हणजे काय? ऑलरेडी मी सांगितलेलं आहे थिओडाइटचे 2 प्रकार आहेत. पहिला जो थिओडाइट आहे तो ट्रान्झिट थिओडाइट आहे आणि दुसरा आहे तो नॉन ट्रान्झिट थिओडाइट आहे. ट्रान्झिटिंग म्हणजेच काय? हा जो टेलिस्कोप आहे तो जर व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट करता येत असेल तर त्या थिओडाइटला म्हणायचं ट्रान्झिटिंग. सो द टर्म ट्रान्झिटिंग इज रिलेटेड टू दॅट इफ द थिओडाइट which is having a telescope is rotated at 180 degree in vertical plane. If theodolite telescope is rotated at 180 degree म्हणजे 180 डिग्री कोनामध्ये जर व्हर्टिकल प्लेन मध्ये जर रोटेट केले टेलिस्कोप तर त्याला काय म्हणतोय आपण? ट्रान्झिटिंग. So see what is the definition of the transiting. Transiting is also known as plunging or reversing. So it is the process of turning the telescope about its horizontal axis through 180 degree in vertical plane, thus bringing it upside down and making it point exactly in opposite direction. So आता ही पूर्ण जी डेफिनेशन आहे ती पूर्ण डेफिनेशन तुम्हाला लिहायची गरज नाही. सो तुम्ही काय करू शकता? इट इज द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट इट्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस थ्रू 180 डिग्री इन व्हर्टिकल प्लेन. इथपर्यंत जर डेफिनेशन तुम्ही लिहिली तरी तुम्हाला पूर्ण मार्क ह्याचे मिळू शकतात. सो ट्रान्झिटिंग इज द प्रोसेस ऑफ रोटेटिंग टेलिस्कोप इन 180 डिग्री इन व्हर्टिकल प्लेन अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस इन व्हर्टिकल प्लेन. म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट करणं 180 डिग्री हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो हिअर की वर्ड इज रोटेटिंग टेलिस्कोप इन व्हर्टिकल प्लेन थ्रू 180 डिग्री. सो 180 डिग्री कोनामध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवणं म्हणजे ट्रान्झिटिंग. सी, सो आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज द ट्रान्झिटिंग. नाउ हिअर इज द ऑब्झर्वर. सपोज सर्वेयर इज हिअर, स्टँडिंग हिअर. नाउ ट्रान्झिटिंग इज if you rotate this telescope from here to 180 degree. म्हणजे हे जे काय आयपीस आहे ते 180 डिग्री कोनामध्ये ज्यावेळेला आपण रोटेट करतो त्यावेळेला काय होईल? हे जे आयपीस आहे ते दुसऱ्या बाजूला जाईल आणि हा जो पार्ट आहे तो इकडे येईल. म्हणजे 180 डिग्री मध्ये या अँगल मध्ये रोटेट करणं म्हणजे ट्रान्झिटिंग थोडक्यात. तर आता ट्रान्झिटिंग आपल्याला करावं लागतं कारण का तर जे काही सर्व्हिस स्टेशन आहे 2 आपल्याला ऑब्झर्वेशन घ्यावे लागतात. सो 2 ऑब्झर्वेशन घेण्यासाठी आपण ट्रान्झिटिंग करतोय.
सो ज्या वेळेला आपण ट्रान्झिटिंग का करायचं हे प्रॅक्टिकलला ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला मी इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन. सो आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, ट्रान्झिटिंग. ट्रान्झिटिंग म्हणजेच काय, व्हर्टिकल प्लेन मध्ये 180 डिग्री मध्ये टेलिस्कोप रोटेट करणं म्हणजे ट्रान्झिटिंग. नाउ नेक्स्ट वन इज द स्विंगिंग. Swinging is similar to the transiting, but it is different than transiting. Now what is the swinging? It means turning the telescope about its vertical axis in horizontal plane. Okay. Now transiting म्हणजे काय ते बघितलं आपण. ट्रान्झिटिंग मध्ये काय होतं, हा जो टेलिस्कोप आहे, हा टेलिस्कोप जो आहे तो व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवला जातो 180 डिग्री कोनामध्ये, त्यावेळेला त्याला म्हणायचं ट्रान्झिटिंग. आता स्विंगिंग म्हणजेच काय, मी हा जर थिओडलाइट या डिरेक्शन मध्ये फिरवला हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, लक्षात येतंय का, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जर मी हा थिओडलाइट रोटेट केला तर त्याला म्हणायचं स्विंगिंग. स्विंगिंग म्हणजे काय की हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये थिओडलाइटचं टेलिस्कोप रोटेट करणं. That term is known as swinging of the theodolite. जसं आपण दरवाजा उघडण्यासाठी हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये तो दरवाजा रोटेट करतोय. ओके. सो दरवाजा ज्यावेळेला उघडतोय त्यावेळेला दरवाजाचं जे काय शटर आहे ते आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरवतोय. ट्रान्झिटिंग मध्ये काय होतंय, व्हर्टिकल प्लेन मध्ये टेलिस्कोपची मुवमेंट होते, व्हर्टिकल प्लेन. पण स्विंगिंग मध्ये काय, थिओडलाइटचं टेलिस्कोप जे आहे ते हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये रोटेट केले जाते. आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, राईट स्विंग आणि लेफ्ट स्विंग. तर राईट स्विंग म्हणजेच काय की जर टेलिस्कोप हे ऑब्झर्व्हरच्या राईट साइडला फिरवलं आपण, म्हणजे सपोज इथं ऑब्झर्व्हर आहे, ऑब्झर्व्हरची राईट साइड म्हणजे ही साइड. आता मी जर हे टेलिस्कोप या डिरेक्शनला जर फिरवलं, इकडं या डिरेक्शनला, तर त्याला म्हणायचं राईट स्विंग. येते का लक्षात? सो इफ ऑब्झर्वर इज स्टँडिंग हिअर अँड इफ ऑब्झर्वर rotate the telescope in horizontal plane towards its right side, then it is known as right swing, and opposite to that is the left swing. If observer rotate the telescope in horizontal plane, horizontal plane हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. ट्रान्झिटिंग हे व्हर्टिकल प्लेन मध्ये केलं जातंय, तर स्विंगिंग हे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरवलं जातंय. टेलिस्कोप व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवला तर त्याला ट्रान्झिटिंग म्हणायचं, टेलिस्कोप जर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फिरवला तर त्याला म्हणायचं स्विंगिंग. सो तुम्ही नोट्स काढत असताना हे लिहून घ्या की ट्रान्झिटिंग करत असताना टेलिस्कोप हा व्हर्टिकल प्लेन मध्ये 180 डिग्री मध्ये फिरवला जातोय. मराठीमध्ये तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेला तुमची ओरल असेल किंवा तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्ही जर वाचलं की ट्रान्झिटिंग करत असताना टेलिस्कोप 180 डिग्री व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवला जातो, तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. सो स्विंगिंग म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये 180 डिग्री सेल्सिअस मध्ये फिरवणे, सॉरी 180 डिग्री मध्ये फिरवणे, दॅट इज नोन एज द swinging of the telescope, or that term is known as swinging of the theodolite. Now there is two parts, right swing and left swing, जे आता मी सांगितलं तुम्हाला. सो 180 डिग्री मध्ये फिरवणं त्याला म्हणतोय आपण राईट स्विंग. राईट स्विंग कधी म्हणणार, ऑब्झर्व्हरच्या राईट साइडला 180 डिग्री मध्ये जर फिरवलं तर त्याला म्हणायचं राईट स्विंग. आणि लेफ्ट स्विंग कधी म्हणणार, ऑब्झर्व्हरच्या लेफ्ट साइडला जर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये 180 डिग्री मध्ये फिरवलं तर त्याला म्हणतोय आपण लेफ्ट स्विंग. ओके. सो ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग ह्याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतोय. सो ट्रान्झिटिंग मध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवलं जातोय टेलिस्कोप, आणि स्विंगिंग मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये टेलिस्कोप रोटेट केला जातो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा.
ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग मधला डिफरन्स तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुमचा गोंधळ होणार नाही. सो दॅट इज द सेकंड टर्म अँड थर्ड टर्म, ट्रान्झिटिंग अँड स्विंगिंग. नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट, दॅट इज द फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. आता लाईटचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन टेबल बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन पार्ट दिसतील. पहिला जो पार्ट आहे तो फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन आणि दुसरा पार्ट आहे तो फेस राईट ऑब्झर्वेशन. फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन काय आहे ते आपण समजून घेऊया. इफ द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर व्हाईल टेकिंग रीडिंग, द पोझिशन इज कॉल्ड एज फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. आता फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, अतिशय सोपं आहे. व्हर्टिकल सर्कलची पोझिशन रीडिंग घेत असताना ऑब्झर्वरच्या कोणत्या साईडला आहे त्याच्यावरून फेस लेफ्ट आणि फेस राईट ऑब्झर्वेशन ठरत असतं. सो व्हॉट इज फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन? लेट मी एक्सप्लेन फ्रॉम द स्केच. I will select the first one, that is this one. Okay. सपोज आता इथं ऑब्झर्वर आहे, जिथं माझा एरो दिसतोय तिथं ऑब्झर्वर उभा आहे. आता ऑब्झर्वरच्या कोणत्या साईडला हे व्हर्टिकल सर्कल आहे? सपोज ऑब्झर्वर इथं आहे तर ऑब्झर्वरच्या त्या साईडला म्हणजे राईट साईडला टेलिस्कोप व्हर्टिकल सर्कल आहे. सो व्हर्टिकल सर्कल कोणत्या पोझिशनला आहे त्याच्यावरून त्या इन्स्ट्रुमेंटची फेस ठरत असते. सो फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजे काय की सपोज ऑब्झर्वर इथं आहे, ऑब्झर्वर इज स्टँडिंग हिअर अँड इफ द व्हर्टिकल सर्कल इज टुवर्ड्स द लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर, ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला जर व्हर्टिकल सर्कल असेल रीडिंग घेत असताना तर त्याला म्हणायचं फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, ऑब्झर्वर म्हणजे जो रीडिंग घेतोय इथून टेलिस्कोपच्या आयपीस पाशी उभारून जो रीडिंग घेतोय त्याला म्हणायचं ऑब्झर्वर. ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला जर व्हर्टिकल सर्कल असेल तर त्याला म्हणायचं फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. आणि फेस राईट ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, ऑब्झर्वरच्या राईट साइडला जर व्हर्टिकल सर्कल असेल, समजा आपण हे ट्रान्झिट केलं म्हणजेच काय, हे इन्स्ट्रुमेंट ही जी बाजू आहे ती व्हर्टिकल प्लेन मध्ये आपण रोटेट केलं तर त्यावेळेला काय होईल, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते पूर्णपणे 180 डिग्री मध्ये रोटेट होईल. सो ऑब्झर्वरची पोझिशन आता शिफ्ट होणार आहे. पहिला ऑब्झर्वर जो इथं होता त्याची पोझिशन ही इथं असणार आहे. सो इथून आता तो रीडिंग घेत असताना ते जे काय फेस आहे ते फेस बदलणार आहे. सो राईट साइडला होणार आहे ऑब्झर्वरच्या. इथून बघत असताना ऑब्झर्वरच्या राईट साइडला व्हर्टिकल सर्कल असणार आहे. सो दॅट फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज फेस राईट ऑब्झर्वेशन. सो तुम्ही आता काय लक्षात ठेवायचं आहे, फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजे काय, तर ऑब्झर्वर रीडिंग घेत असताना व्हर्टिकल सर्कल कोणत्या साईडला आहे ऑब्झर्वरच्या त्या साईडला काय म्हणायचं, फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन और फेस राईट ऑब्झर्वेशन. सो व्हर्टिकल सर्कल कोणत्या बाजूला आहे त्याच्यावरून फेस लेफ्ट आहे का फेस राईट ऑब्झर्वेशन आहे ते आपण ठरवतो. ओके. सो दॅट इज द नेक्स्ट टर्म, दॅट इज द फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे व्हर्टिकल सर्कल कोणत्या बाजूला आहे त्याच्यावरून त्या इन्स्ट्रुमेंटची फेस ठरत असते. सो परत एकदा बघा, इफ द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर while taking reading, the position is called as face left observation and opposite to that is the face right observation. Face right. Okay. Face left and face right. Now next term is changing face. If it is the operation of bringing the vertical circle to the right of the observer if originally it is to the left. Now see what is changing face. Changing face म्हणजे फेस बदलणे. ओके. सो फेस आपल्याला बदलावी लागते कारण 3 ऑब्झर्वेशन आपण फेस लेफ्ट ने घेतोय आणि 3 ऑब्झर्वेशन हे फेस राईट ने घेतोय. हे असं का करतोय, कारण आपल्याला
ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला 3 जे ऑब्झर्वेशन आहेत ते फेस लेफ्ट पोझिशन मध्ये घ्यावे लागतात आणि 3 ऑब्झर्वेशन जे आहेत ते फेस राईट पोझिशन मध्ये घ्यावे लागतात. नाउ लेट अस try to understood the concept of changing face. So आता ह्या ठिकाणी इथं ऑब्झर्वर उभा आहे. लेट्स इमॅजिन द ऑब्झर्वर इज स्टँडिंग हिअर. नाउ धिस ऑब्झर्वेशन इज द फेस राईट ऑब्झर्वेशन. राईट साइडला व्हर्टिकल सर्कल आहे. इथं ऑब्झर्वर उभा आहे. इथून ऑब्झर्वर जे काही रिडिंग आहे स्टाफवरचं रिडिंग किंवा रेंजिंग रॉडला बायसेट करून ऑब्झर्वेशन घेतोय. त्याच्यामुळं ही जी काही पोझिशन आहे ती फेस राईट पोझिशन आहे. आता चेंजिंग फेस म्हणजे काय? हे जे व्हर्टिकल सर्कल आहे ते आपल्याला काय करायचं आहे? ऑब्झर्वरच्या ह्या बाजूला आणायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल? तर हा जो नॉब आहे, टेलिस्कोप क्लॅम्प स्क्रू आहे, तो लूज करावा लागेल. म्हणजे काय होईल? हा जो टेलिस्कोप आहे तो रिलीज होईल आणि याची व्हर्टिकल मुवमेंट ही पॉसिबल होईल. सो this knob will be released and we are rotating the telescope at 180 डिग्री. 180 डिग्री कोणामध्ये हा टेलिस्कोप रोटेट करावा लागेल. आता 180 डिग्री कोणामध्ये रोटेट केल्यानंतर ही जी बाजू आहे आयपीस आहे ती इथं येईल. आता काय करावं लागेल? 180 डिग्री कोणामध्ये व्हर्टिकल अँगल मध्ये रोटेट केल्यानंतर म्हणजे ट्रान्झिट केल्यानंतर आपल्याला स्विंग करावं लागेल. सो आफ्टर ट्रान्झिटिंग स्विंगिंग इज कॅरीड आउट. म्हणजे ट्रान्झिटिंग 180 डिग्री कोणामध्ये रोटेट केल्यानंतर ज्यावेळेला आपण स्विंग करू त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय होईल? हे जे काय राईट फेस आहे म्हणजे हे व्हर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या राईटला जे होतं पूर्वी ते आता नवीन ज्यावेळेला आपण फेस बदललेली आहे त्यावेळेला लेफ्ट साइडला येईल. सो दॅट प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग द व्हर्टिकल सर्कल from one side to another side of the observer is known as changing face. So changing face is very important. So ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकलला ऍक्च्युली सुरुवात करू त्यावेळेला तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. सो आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे व्हर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या राईट साइडला असेल तर ते लेफ्ट साइडला आणणं किंवा ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला असेल तर ते राईट साइडला आणणं या प्रोसेसला म्हणतोय आपण चेंजिंग फेस. म्हणजे फेस बदलणे. फक्त चेंजिंग फेस म्हणजे काय? तर मग तुम्ही फक्त त्याचा अभ्यास करा. आता ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकलला याल त्यावेळेला इन डिटेल मध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या डेफिनेशन जे आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. नाउ नेक्स्ट इज द लाईन ऑफ कॉलिमेशन. सो दिस इज अन इमॅजिनरी लाईन. Okay, so you cannot see or you cannot observe that line, but you can imagine that line. Okay, it is also known as line of sight. Now the definition of the line of collimation is it is an imaginary line joining the intersection of crosshair of diaphragm to the optical center of object glass and its continuation. That is the simple definition of line of collimation. आता लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी लाईन जॉईनिंग इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे एकमेकाला दोन लाईन छेदतात तो पॉइंट. आता कुठल्या लाईनचा इंटरसेक्शन? तर क्रॉस हेअर ऑफ द डायफ्रॅम टू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ग्लास. नाउ लेट अस ट्राय टू स्टडी द लाईन ऑफ कॉलिमेशन. सो ही व्हिज्युअलाइज तुम्हाला करावी लागेल. सो नाउ दिस वन इज द लाईन ऑफ कॉलिमेशन. ही जी काही सेंटर लाईन आहे म्हणजेच काय? हे टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोप मध्ये आतमध्ये लेन्स असतात. सो ऑप्टिकल सेंटर म्हणजे या लेन्सचा सेंटर जो आहे आणि डायफ्रॅम. डायफ्रॅम म्हणजेच काय? याच्या आतमध्ये प्लस प्लस साइन जसं असतं तसं जसं डम्पी लेवल मध्ये तुम्ही जे काय टेलिस्कोपिक स्टाफ आहे त्याचं रिडिंग घेण्यासाठी प्लस साइन असतं त्याला म्हणतोय आपण डायफ्रॅम. सो डायफ्रॅम आणि ऑप्टिकल सेंटर जो आहे टेलिस्कोपचा यांना इंटरसेक्ट करणारी जी इमॅजिनरी लाईन आहे त्याला म्हणतोय आपण लाईन ऑफ कॉलिमेशन. सो दिस वन इज द लाईन ऑफ कॉलिमेशन. यू कॅन सी हिअर द लाईन विच विल पास
थ्रू दिस, सो हे जे काय टेलिस्कोप आहे याच्या सेंटर मधून, एक्झॅक्टली सेंटर मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला म्हणतोय लाईन ऑफ साईट, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे लाईन ऑफ कॉलिमेशन. ही सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आहे. सो डेफिनेशन मधले जे काही महत्वाचे कीवर्ड आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. याच्यामध्ये महत्वाचा जो कीवर्ड आहे तो लाईन जॉईनिंग इंटरसेक्शन ऑफ क्रॉस हेअर ऑफ डायफ्रॅम अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. सो हे कीवर्ड तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. नाउ नेक्स्ट वन इज द ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. So you can observe the diagram above the definition. So that line is known as axis of telescope, which is shown by the red line, red center line तुम्हाला दिसते. That is the axis of the telescope. So it is also known as imaginary line joining the optical center of object glass to the center of eyepiece. म्हणजे आयपीसचा सेंटर आणि ज्या लेन्सचा सेंटर आहे त्याच्यामधून पास होणारी इमॅजिनरी लाईन त्याला म्हणतोय आपण ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ऍक्सिस ऑफ लेवल ट्यूब और बबल लाईन. सो ऍक्सिस ऑफ लेवल ट्यूब किंवा बबल लाईन, जी बबल आहे फ्लूइड लाईटला लॉन्जिट्युडनल बबल आणि अल्टिट्यूड बबल अशा दोन बबल लाईन प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा बबल ट्यूब प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्या लेवलिंगसाठी. सो ऍक्सिस ऑफ लेवल ट्यूब किंवा बबल लाईनची डेफिनेशन बघा. इट इज अ स्ट्रेट लाईन टँजेन्शियल टू द लॉन्जिट्युडनल कर्व ऑफ लेवल ट्यूब at the center of the tube. It is horizontal when bubble is at the center. So it is a straight line. It is tangential to the longitudinal curve of the bubble tube. Okay. So that is very important. Now the next part we will discuss during our next lecture. Okay. So this part is sufficient for today. Okay. Thank you.